कोपर्डी येथे माझ्या एका भगिनीवर बलात्कार होतो, त्याचा निषेध आम्ही करू शकत नाही, या भावनेतून आम्ही औरंगाबादमध्ये सर्वजण जमलो। मला माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर दिसत होती। मी तुम्हाला छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, मला माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर दिसली की एक मुलगी जर आपल्या राज्यामध्ये सुरक्षित राहू शकत नाही तर आपण कशासाठी घरात बसलो। त्यामुळे त्या भावनेतून आम्ही मोर्चा काढला। कृपया करून याच्यामध्ये मी कोणाचे नाव घेणार नाही, परंतु एक वृत्ती आपल्यामध्ये घुसली। काही राजकीय मंडळी असतील, काही अधिकारी मंडळी असतील, काही मीडियाच्या माध्यमातून असतील, वेगळे वेगळे टप्पे करून वेगळे वेगळे विभाग करून हा मुंबईचा मोर्चा कशा प्रकारे हाणून पाडता येईल असा एक फार मोठा मानस त्या ठिकाणी झाला। आतापर्यंत किमान 4 प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाले मोर्चा घेण्यासाठी। तिन्ही बैठकांमध्ये वेगळे वेगळे विचार मांडण्यात आले आणि आजची 4थी बैठक। माझं असं प्रांजळ मत, एक मराठा कार्यकर्ता म्हणून असं माझं मत आहे की आपण एक तारीख जाहीर करा। आपल्याला काय ब्राह्मणाला विचारून तारीख करायची, आपला निषेध मोर्चा आहे, एक तुम्ही तारीख जाहीर करा। ती तारीख जाहीर झाल्यावर संपूर्ण राज्यामध्ये नियोजन होईल। तुम्हाला जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही मुंबईची तारीख म्हणून जाहीर करा की आम्ही मुंबईच्या जिल्ह्याचा मोर्चा काढतो, आम्ही इतर राज्यातले सगळे जिल्हे तुम्हाला जॉईन होऊ। त्यामुळे तुम्ही मागणी करताना मुंबईची तारीख जर जाहीर केली आणि तशी परवानगी काढली तर ती मिळेल। एक लक्षात घ्या, फार वर्षांनी आपण एकत्र आहोत आणि आपली ताकद आज दिसलीये। कुठल्या तरी 4 लोकांना विधान परिषदेवर, 4 लोकांना राज्यसभेवर, 10 लोकांना महामंडळ, 4 अधिकाऱ्यांना चांगल्या पोस्टिंग देण्यासाठी हा मोर्चा मातीत घालायचा असेल, बिलकुल घालायचं नाही। मी तरी याचा पापाचा भागीदार होऊ इच्छित नाही। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, आपण सर्वजण जबाबदार आहात। मुद्दा असा आहे की मोर्चाची तारीख तुम्हाला जाहीर करावी लागेल, तेवढं धाडस तुम्हाला करावं लागेल। मुंबई जिल्हा म्हणून तुम्ही मोर्चा जाहीर करा, लोक आपोआप तुमच्या सोबत। तुम्ही काही पाप करताय का? बिलकुल नाही, तुम्ही भावना व्यक्त करताय। आणि एक लक्षात घ्या की महाराष्ट्रातून जर लोक खरोखर येणार असतील तर डिसेंबरपासून निवडणूक आहे। एका गावामध्ये 4-4 पक्षाच्या निवडणुका होतील, प्रत्येक माणसाच्या हातामध्ये निवडणुकीचं बॅनर राहील आणि मग हा विषय आपला मागे जाईल। आज आपण पहिल्या पानापासून दुसऱ्या पानावर, तिसऱ्या, आता 4थ्या पानावर आपल्या मोर्चाच्या बातम्या यायच्या। 4 पानं ऑलरेडी आपण ओलांडले। या सगळ्या भावना लक्षात घ्या आणि मुंबईला मोर्चा करत असताना जग पातळीचा मीडिया आपली दखल घेईल, इंग्लिश मीडिया आपली दखल घेईल, हिंदी मीडिया आपली दखल घेईल, एक प्रेशर पॉईंट त्या ठिकाणी तयार होईल। आणि कोणतं म्हणलं की अधिवेशन आहे, ते बघा आपल्याला सरकारने असं कळवलं का की अधिवेशन आम्ही हे मांडणार आहे ते मांडणार आहे? एक तरी सूचना कोणाला पेपरमध्ये मिळाली का की तुमचे निवेदन मिळणार आणि अधिवेशनात? आपण कशासाठी म्हणायचं की त्या अधिवेशनामध्ये करणार? त्यांना वाटलं तर एक स्पेशल अधिवेशन मुंबईला घेतील तर नाही घेणार, हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे। आपले मुद्देच ते आपण कशासाठी भरकटतोय? आपले जे प्रमुख मुद्दे की त्या कोपर्डीच्या घटनेमध्ये न्याय मिळाला पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये फाशी झाली पाहिजे, फाशी किती दिवसात देणार, कशा पद्धतीने देणार, सरकार काय बाजू होणार, त्या गोष्टी समोर आल्या पाहिजे। आरक्षणाचा मुद्दा अॅट्रॉसिटीचा मुद्दा आहे। अॅट्रॉसिटीचा मुद्दा असा आहे की जानेवारी ते ऑगस्टमध्ये 9 तारखेला औरंगाबादचा मोर्चा झाल्यानंतर 60% डाऊनफॉल अॅट्रॉसिटीमध्ये झालेला आहे। ही आकडेवारी आहे। 60% पेक्षा अधिक त्या ठिकाणी गुन्हेच नोंदवण्यात नाही आले। याचा अर्थ कोणतरी करार लावत होतं किंवा आपला एक प्रेशर त्या ठिकाणी वाढलाय। आणि आता आमचे काका बोलले या ठिकाणी ठाण्याचे की बाबा आता पुढं काय, तर तुमच्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी पुढे आलं पाहिजे, आम्हाला एक कार्यक्रम दिला पाहिजे, आपलं चॅनल सुरू झालं पाहिजे, रोज आपले लेख आम्हाला कळाले पाहिजे, रोज नवीन नवीन गोष्टी काय करायच्या बघितलं पाहिजे। मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, जोपर्यंत ही हलणार नाही महाराष्ट्र सरकार हलणार नाही। आम्ही दिल्लीलाही गेलो होतो, दिल्लीलाही मोर्चाची जय्यत तयारी चालू आहे, तेही विचारे आपल्या मोर्चाच्या तारीखवर डिपेंड आहे। तर किती दिवस आपण असं करणार आहोत? कृपया पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो की तुम्ही एक तारीख आजच जाहीर करा, जी तुम्हाला वाटत असेल तुमच्या सोयीची। वर्किंग डेची तारीख जाहीर करा आणि मुंबई मोर्चा म्हणून तारीख जाहीर करा। राहिला दुसरा विषय आरक्षणाचा, समाजाच्या वतीने मला सुप्रीम कोर्टामध्ये पाठवण्यात आलं होतं। सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी विधी तज्ञ हरीश साळवे साहेब उपस्थित होते। हरीश साळवे साहेबांनी सुप्रीम कोर्टाला विनंती करून डायरेक्शन्स मिळाले। मुंबई हायकोर्टात आपली केस आहे, 2 वेळेस अॅफिडेव्हिट दाखल झाल्यामुळे पुढची तारीख पडली। आता 7 डिसेंबरला त्याच्यावर तारीख आहे। जो काही निर्णय लागायचा तो न्यायालयामध्ये लागून गेला पाहिजे। म्हणजे 5-6 महिन्यांनी असं प्रकरण घडलं असतं की आपण सगळे मोर्चे थंड झाल्यावर कदाचित सरकार म्हणलं असतं की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे आपण न्यायालयाला विनंती केली की फास्ट ट्रॅक कोर्ट करून आमचा जो काही हक्काचं आरक्षण आहे तो ताबडतोब आम्हाला देऊन टाका। 16% खाली 1% आम्ही घेणार नाही। हे सगळं समाजातून आलेल्या भावना त्या ठिकाणी आपण न्यायालयात व्यक्त केल्या। मी अधिक बोलणार नाही, पण परत एकदा सांगतो की आपलं जे नियोजन चालू आहे मोटरसायकल रॅलीचं, हे जनजागृतीसाठी, वातावरण टिकवण्यासाठी योग्य आहे, परंतु तुम्हाला एक टार्गेट डोळ्यासमोर ठेवावं लागेल की पूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय। मराठा मुकक्रांती मोर्चाच्या लेटेस्ट अपडेटसाठी खाली दिलेले लाल सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा।